सांगली काँग्रेस शहर अध्यक्षांच्या संस्थेत भाजप नेत्यांची मंदी आणि महापालिका निवडणुकीत काय होणार? विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना बंडखोरीचा मोठा फटका बसल्याने त्यांच्या समर्थकांनी पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहणं पसंत केलं आहे. दुसरीकडे पृथ्वीराज पाटील यांचा भाजप, राष्ट्रवादी आणि अजित पवार गट आणि शिंदेसेना या पक्षांच्या नेत्यांशी संपर्क वाढलेला आहे. पाटील यांच्या संस्थेत नुकत्याच पार पडलेल्या रांगोळीच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी गर्दी केल्याने काँग्रेस नेत्यांच्या भुवया ताणल्या गेल्या. गेल्या काही दिवसांपासून पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्षपद यांच्याकडे असले तरी मागील 10 वर्षात ते जेवढे पक्षात सक्रिय होते तेवढे आता नाहीत. आंदोलने, बैठका, पक्षीय कार्यक्रम यांच्या नियोजनापासून ते दूर झाले आहेत. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे. एका बाजूला पृथ्वीराज पाटील यांचा गट आहे आणि या दोन्ही गटातील संघर्ष कायम आहे. खासदार विशाल पाटील यांचाही भाजप नेत्यांशी सलोखा वाढल्याचे तसेच त्यांना भाजप प्रवेशाच्या उघड ऑफर मिळत असल्याने महापालिका क्षेत्रात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेवरूनही संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांशी त्यांची सलगी भविष्यातील वेगळ्या भूमिकेचे संकेत देणारी ठरते आहे. पृथ्वीराज पाटील यांच्या मिरजेतील संस्थेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विश्वविक्रमी रांगोळीचा उपक्रम पार पडला आहे. रांगोळीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. या कार्यक्रमाला आमदार सुरेश खाडे, आमदार इद्रिस नाईकवाडी, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते मकरंद देशपांडे आदी भाजप नेत्यांनी हजेरी लावली आणि त्याच दिवशी शिंदेसेनेचे नेते, पर्यटन तथा खनिज कर्म मंत्री शंभूराज देसाई यांनीही पृथ्वीराज पाटील यांच्या घरी भेट देत त्यांच्याशी संवाद साधला आणि गेल्या काही दिवसांपासून भाजप शिंदेसेनेच्या नेत्यांचा काँग्रेस शहर अध्यक्षांशी जुळलेला स्नेहबंध नव्या समीकरणाचं संकेत देत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.